जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महा TET 2025 जी की 23 नोव्हेंबरला झाली होती त्याची अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्या उत्तरसूचीविषयी आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, आपल्याला स्क्रीनवरती या ठिकाणी प्रसिद्धीपत्रक दिसत आहे। हे प्रसिद्धीपत्र जे आहे परीक्षा जी झालेली आहे 23 नोव्हेंबर 2025ला त्याच्या अंतिम उत्तरसूचीच्या संदर्भामधली आहे। यामध्ये त्यांनी सांगितलं की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेची अंतरिम उत्तरसूची 19 डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात आली होती। यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्हीच्या जे आहे प्रश्नपत्रिकांच्या दिलेल्या अंतरिम उत्तरपत्राबाबत जे आहे आक्षेप किंवा त्रुटी असेल तर ती नोंदवण्याची सुविधा 27 डिसेंबरपर्यंत या ठिकाणी कळवण्यात आलं होतं। आता विहित मुदतीमध्ये प्राप्त झालेल्या लेखी निवेदनांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन या ठिकाणी जे आहे अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात येत आहे। आता अंतिम उत्तरसूचीबाबत कोणतंही निवेदन किंवा ऑब्जेक्शन या ठिकाणी स्वीकारल्या जाणार नाही, याची नोंद घ्यायची। म्हणजे आता फायनल आन्सर की कंप्लीट झालेली आहे आणि यामुळे आता महा TET 2025 परीक्षेचा निकाल जे आहे यथावकाश परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल। याचीही संबंधित परीक्षार्थींनी नोंद घ्यायची आहे। अशा प्रकारचं हे प्रसिद्धीपत्रक आजच्या तारखेला प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। आता फायनल आन्सर की आपल्याला समजलेली आहे। फायनल आन्सर की आपण आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला देतो आहोत। त्या ठिकाणापासून आपण डाउनलोड करून आपल्याला एक्झॅक्टली किती मार्क्स आलेले आहे ते चेक करा। राहतो आहे प्रश्न की याचा निकाल एक्झॅक्टली कधी लागणार आहे, तर या परीक्षेचा निकाल अशी चर्चा आहे की याच आठवड्यामध्ये जे आहे लागून जाणार आहे। कदाचित जे आहे 1-2 दिवसामध्ये आपल्याला या परीक्षेचा निकाल लागल्याचं पाहायला मिळू शकतं। तुम्हा सर्वांना आन्सर कीसाठी आणि निकालासाठी बेस्ट ऑफ लक।